तुमचं पेरूचं झाड बाहेरून हिरवं आणि निरोगी दिसतंय, पण तरीही उत्पादन कमी होतंय का? लक्षात ठेवा, खरं नुकसान अनेक वेळा वर नसून जमिनी खाली चालू असतं. पेरू हे फायदेशीर आणि जास्त उत्पन्न देणारं फळपीक आहे, पण अनेक बागांमध्ये झाडांची वाढ खुंटते, पाने पिवळी पडतात आणि फळधारणा कमी होते, जरी शेतकरी खत व पाणी योग्य प्रमाणात देत असला तरी. याचं मुख्य कारण बहुतेक वेळा डोळ्यांना दिसत नाही. जमिनीखाली असतात अतिशय सूक्ष्म किडी, ज्यांना नेमॅटोड किंवा सूत्रकृमी म्हणतात. हे सूक्ष्म सूत्रकृमी पेरूच्या मुळांमध्ये शिरतात. ते मुळांवर गाठी तयार करतात आणि मुळांची पाणी व अन्नद्रव्य शोषण्याची क्षमता कमी करतात. यालाच रूट नॉट नेमॅटोडचा प्रादुर्भाव म्हणतात. मुळांमधून पाणी आणि अन्नद्रव्य योग्य प्रमाणात न मिळाल्यामुळे झाड कमकुवत होतं. त्याची वाढ थांबते, फळं लहान राहतात आणि एकूण उत्पादनात मोठी घट होते. या किडीची सर्वात मोठी अडचण म्हणजे ती वेळेवर लक्षात येत नाही. जेव्हा झाडावर लक्षणं दिसायला लागतात तेव्हा नुकसान आधीच झालेलं असतं. पण योग्य व्यवस्थापन केल्यास पेरूची मुळं पुन्हा मजबूत होऊ शकतात. जमिनीखालील किडी नियंत्रणात आल्यावर नवीन, निरोगी पांढरी मुळं फुटू लागतात. मुळं निरोगी झाली की झाडाची वाढ जोमदार होते. पाने गडद हिरवी राहतात, फळधारणा सुधारते आणि पेरूचे उत्पादन वाढते. म्हणूनच पेरूच्या बागेत केवळ वरचं झाड न पाहता जमिनीखालच्या मुळांचं आरोग्य जपणं तितकंच महत्त्वाचं आहे.